नमस्कार मंडळी. आता नाश्ता वगैरे झाला आणि बसले होते आणि नेहमी इकडे पुण्याला आल्यावर ताईकडे माझं वजन वाढतं, 1 किलो तरी वाढतं. 3 दिवस राहू दे, 4 दिवस राहू दे आणि ते मुंबईला गेल्यावर कमी होत नाही. तर त्याचं कारण तुम्हाला सांगते. हे बघा, इथे बघा, हे जे वाटाणे आहेत ना, मटार, ते मी सोलून घेतलेत. कचरा खाली पडला तो मला आता साफ करायचा आहे, पिशवीत भरायचा आहे. 1 किलो आणले होते, त्याच्यात एवढे मटार निघालेले आहेत आणि हे मी काम बसून बसून केलेलं आहे. तर अशी ही जी कामं आहेत ना, तीच मला इथे आल्यावर असतात. म्हणजे ताईचं असं, तू बसून हे करत बस, हे निवडत बस, ते साफ करत बस, असं बसल्या बसल्या. आणि त्यामुळे ना वजन वाढते. आपल्या घरात आपलं कसं असतं की सारखी हालचाल होत राहते, या घरातून त्या घरात, म्हणजे हॉलमधून बेडरूम, बरे छोटंच पण इकडून तिकडे इथून तिकडे हे पसारा आवरायचं वगैरे हे सगळं चालू असतं. आणि इथे आल्यावर तसं होत नाही. तिथं बाकीची कामं करते, जास्तीत जास्त काही उभं राहून भाजी वगैरे करायची किंवा मग चपात्या वगैरे भाजायच्या, एवढंच. बाकी असं कपडे तर मशीनला लावलेले असतं, त्यामुळे आणि दोघी असल्यामुळे इतकं असं काम हालचाल होत नाही, बसल्या बसल्याची कामं होतात. आणि हेच कारण आहे की वजन वाढतं. खाली पण आम्ही जात नाही, कारण की घरातच एवढे सगळे असतात, गोंधळ गप्पा वगैरे मारतो, त्यामुळे मग खाली वगैरे जात नाही जास्त. तिकडे असल्यानंतर दररोज गार्डनमध्ये राऊंड मारणं होतं वगैरे, हे सगळं होतं. तर त्यामुळे नेहमी आल्यानंतर 1 किलो तरी वजन वाढतं आणि ते तिकडे गेल्यानंतर कमी मात्र होत नाही. आता मला पण तसंच वाटायला लागलं आहे की थोडंसं माझं वजन वाढलं आहे की काय, असं मला टेन्शन आलं आहे. तर अशी बसून बसून करण्याची जी कामं आहेत ना, तीच सध्या माझ्या वाटेला आले. जसं म्हाताऱ्या माणसांना देतात ना, बसून बसून हे करा ते करा, तसं झालं आहे माझं. ह्या डब्यात काढून ठेवते. आईस्क्रीमचे डबे त्यासाठीच उपयोगाला येतात. आता हे फ्रीजमध्ये पण आवरून घेते. इथे अजून एक पद्धत आहे, सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा. आणि आमच्याकडे असा काही प्रकार नाही, त्यामुळे कधी कधी तर समजतच नाही की सुका कचरा कुठला, ओला कुठला आणि कुठला कशात टाकायचा आहे. तुमच्याकडे पण असं आहे का, सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा ठेवायचा? असं मला नक्की सांगा कमेंट करून.